डलकॅमेरा जर्मनीमध्ये डलकॅमेरा नावाची वनस्पती असते, जिची फुलं फिकट जांभळ्या रंगाची असतात. पूर्वी जर्मनीमध्ये लहान मुलांना काही जखमा झाल्या किंवा घरातील कुणालाही काही जखमा झाल्या, त्या चिघळायला लागल्यात, बऱ्या होत नाहीत असं वाटायला लागलं की तिथल्या स्त्रिया ह्या डलकॅमेरा वनस्पतीचा लेप तयार करायच्या आणि तो त्या जखमांवर लावायचा. त्याच्याने त्या जखमांचे जे रक्तमिश्रित पिवळसर स्राव असतील ते कमी व्हायचे, त्यांचं चिघळणं कमी व्हायचं, त्या बऱ्या व्हायच्या. हे बघून डॉक्टर सॅम्युएल हनेमन यांनी या वनस्पतीवर संशोधन केलं आणि डलकॅमेरा हे औषध होमिओपॅथीत वापरण्यास सुरुवात झाली. डलकॅमेरा हे औषध शरीरातले उत्सर्जन करणारे स्राव पूर्ववत करतं किंवा वाढवतं. डलकॅमेरा मुख्यत्वे करून उन्हात वापरलं जातं, तर ज्यावेळी हवामानातील एकाएकी बदलामुळे लोक आजारी पडतात, अशा वेळी डलकॅमेरा वापरलं जातं. उदाहरणार्थ, पावसात एकाएकी ओलं होणे किंवा पावसाळ्यातल्या दिवसात एकाएकी ढगाळ वातावरण होणे, पाऊस पडणे, गारवा येणे, वादळ येणे, तसेच ज्यावेळी उन्हाळ्यापासून हिवाळा सुरुवात होतो, जून महिना, ज्यावेळी दिवसा उष्ण वातावरण असतं, घाम वगैरे येतो आणि सायंकाळी किंवा रात्री गारवा येतो, गार वारा सुरू होतो, त्यामुळे बरेच लोक आजारी पडतात ह्या वातावरणाच्या एकाएकी बदलामुळे, तर त्यावेळी डलकॅमेरा वापरतात. तसंच जी लोक वारंवार वातावरण बदलल्यावर चटकन आजारी पडतात, मग ते कधी पण असो, उन्हाळ्यापासून पावसाळा सुरू होतो त्यावेळी असो किंवा पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होतो, एकाएकी गार वातावरण व्हायला लागतं, दमट बंद होऊन त्यावेळेस पण लोक आजारी पडतात, त्यावेळेस पण हे दिलं जातं डलकॅमेरा औषध. किंवा हिवाळ्यानंतर उन्हाळा लागतो, एकाएकी उष्णता वाढायला लागते, त्यावेळी डलकॅमेरा हे औषध दिलं जातं. पर्वतीय भागात किंवा डोंगराळ भागात बरेच लोक डोंगराच्या पायथ्याशी वस्तीला असतात. ते कामासाठी डोंगरावर जातात, तिथे दिवसभर उन्हात काम करतात, घाम वगैरे येतो, परतताना थोडा गारवा सुरुवात व्हायला लागतं, गार वारा येतो आणि ते घरी पोहोचलेत, नंतर रात्री आराम करताना एकाएकी ह्या वातावरणाच्या बदलामुळे त्यांचा जो घाम आहे तो दडपला जातो. आधी उन्हात घाम येतो आणि गारव्यामुळे तो दडपला जातो एकाएकी, त्यामुळे त्यांचे मुलं आजारी पडतात, त्यांना सर्दी व्हायला लागते, खोकला येतो, नाकातनं चिकट पिवळसर हिरवट स्राव निर्माण होतो, त्यामुळे त्यांना श्वसनाला त्रास होतो, नाक चोंदल्यासारखं वाटतं, तसेच कान दुखायला लागतात, कानातनं पिवळसर हिरवट स्राव वाहायला लागतात, त्यांचे डोळे गारव्यामुळे सुजतात, त्यातनं गरम पाणी वाहायला लागतं. ह्या गारव्यामुळे त्यांना ताप येतो, अंग कणकण करतं, मोठ्या लोकांना सांधे दुखायला लागतात, हाड तापाची लक्षणे जाणून येतात, म्हणजे सांधेदुखीबरोबर ताप पण येतो, डोकं दुखायला लागतं. ज्यावेळी ह्या गारव्यामुळे ते आजारी पडतात, सर्दी ताप खोकला येतो, त्यावेळी त्यांना वारंवार युरिनेशनला जावं लागतं, युरिनेशनमध्ये घाई निर्माण होते. तर हे सर्वच सर्व फक्त
उत्सर्जन करणारा जो घाम आहे तो दडपला गेल्यामुळे ते आजारी पडतात. तसेच काही लोक दमट वातावरणात काम करतात किंवा गारव्यात काम करतात. उदाहरणार्थ बर्फाच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक, आईस्क्रीमच्या फॅक्टरीमध्ये काम करणारे लोक, दुधाच्या डेअरीमध्ये काम करणारे लोक, किंवा काही तळ घरात किंवा तळ मजल्यावरती ज्या कंपन्या असतात त्याच्यात कायम साधळलेल्या असतात, कायम ओलसरपणा असतो त्याच्यात काम करणारे लोक, किंवा मासेमारी करणारे लोक होडीमध्ये किंवा नावेमध्ये, किंवा समुद्र किनाऱ्यालगत काम करणारे लोक, किंवा नदीशी संबंधित काही काम करणारे लोक, हे लोक त्यांच्या कामाच्या जागी काम करत असतात. त्या गारव्यामुळे ते गारठतात. मग ते उन्हात जाऊन उभे राहतात. उन्हात बराच वेळ उभे राहिलेत की उष्णता निर्माण होते, घामाचं उत्सर्जन व्हायला लागतं. त्यांना थोडं बरं वाटायला लागलं की ते पुन्हा कामावर दाखल होतात, कामाच्या ठिकाणी जातात व त्या गारव्यामुळे तो घाम दडपला जातो आणि त्यामुळे ते आजारी पडतात. त्यांना मळमळ होते, उलट्या होतात, जुलाब होतात. तर असं जे उत्सर्जन आहे घामाचं ते दडपलं गेल्यामुळे जे लोक आजारी पडतात. वातावरणाच्या गारव्यामुळे दडपणं असो किंवा कशानेही दडपला जाऊ, तर त्यावेळी डलकॅमेरा हे औषध वापरलं जातं. आपल्या इकडे आपण बऱ्याच वेळा समाजात असं बोललं जातं की उन्हातून आल्यावरती लगेच पाणी पिऊ नये, उन्हातून आल्यावर लगेच फॅन लावू नये, उन्हातून आल्यावरती लगेच आंघोळ करू नये किंवा हातपाय लगेच नाही धुवू, कारण की घाम दडपायचा नसतो. शेवटी शरीर जे आहे हे कुठलेही उत्सर्जन करणारे जे स्राव निर्माण करतं ते शरीरातले विषद्रव्य बाहेर फेकण्यासाठी सुरू करतं. ते जर दडपलं गेलं तर जे विषद्रव्य आहेत ते शरीरातच साचणार आणि मनुष्य आजारी पडणार. हे त्यामागचं शास्त्रीय कारण आहे. डलकॅमेरा हे औषध जखमांसाठी वापरलं जातं. प्रामुख्याने चेहऱ्यावरती रिंगवर्म निर्माण होणे किंवा शरीरावर फंगल इन्फेक्शन्स तयार होणे, हातांवर मोस बऱ्याच प्रमाणात छोटे छोटे मोस येणे किंवा मोठे पण मऊ स्पर्श लागेल असे मोस तयार होणे, याच्यासाठी डलकॅमेरा वापरला जातो. तसंच डोक्याला त्वचाविकार होऊन जखमा निर्माण होणे, त्यातनं पिवळसर हिरवट स्राव येणे, त्यावर खपल्या निर्माण होणे, यासाठी डलकॅमेरा हे औषध वापरलं जातं. डलकॅमेरा हे औषध प्रामुख्याने शरीर जे आहे आपलं ते वरतून पूर्णपणे त्वचेने आच्छादलेलं असतं आणि मधून म्हणजे अन्ननलिका, श्वसननलिका किंवा इतर अवयव यांचं जे आच्छादन असतं मधलं त्याला म्युकस मेम्ब्रेन म्हणतात. तर त्या म्युकस मेम्ब्रेनचे स्राव जे आहेत हे डलकॅमेरा वाढवतं, जे दडपलं गेलेले स्राव असते ते वाढवतं. तर ज्यावेळी सर्दी खोकला येतो त्यावेळी किंवा दमा असेल त्यावेळी श्वसन नलिकेतून ब्रॉन्कसमधून बरंचसं म्युकस सिक्रेशन होतं, बरंचसं कफ निर्माण होतो व तो साचतो आणि तो चिकट असल्यामुळे लवकर बाहेर फेकला पण जात नाही, उत्सर्जन लवकर केलं जात नाही. त्यामुळे रुग्णाला गुदमरल्यासारखं होतं, त्याचा चेहरा पांढरा पडतो, डोळे विस्फारले जातात. अशा वेळी डलकॅमेरा हे औषध वापरलं जातं. डलकॅमेरा हे जे औषध आहे ते अजून ग्रंथींच्या विकारांमध्येही वापरलं जातं. जसं स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या वेळी छातीवर कडकपणा जाणवणे, वेदना जाणवणे
अशा वेळी डल कॅमेरा औषध वापरलं जातं. किंवा इतर ग्रंथींच्या स्रावासंदर्भात स्राव जास्त होणे, कमी होणे अशा विकारांमध्येही डल कॅमेरा हे औषध वापरलं जाऊ शकतं. धन्यवाद.